रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज दिनांक 2 डिसेंबर 2025 संध्याकाळचे 9:15 वाजलेले आहेत आणि आपण विमलेश्वर या मंदिरातून समुद्र किनाऱ्यापर्यंत चाललेलो आहे। आपण रात्री 11-11:30 वाजता नावेत बसून दक्षिण तटावरून उत्तर तटावर जाणार आहे। इथून पुढे लाईट असेल नसेल माहित नाही, जेवढं रेकॉर्डिंग करता येईल तेवढं करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। रामकृष्ण हरी नर्मदे हर। नर्मदे हर। या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या समोर जे गेट आहे त्या गेटने आपण बाहेर पडलोय आणि बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला साधारण 2 ते 2.5 किलोमीटर सरळ चालत जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। हे बघा आता समोर पूर्ण काळाकुट्ट अंधार आहे आणि या अंधाराने आपल्याला आता समुद्र किनाऱ्यापर्यंत आणि नर्मदा मैयाच्या संगमापर्यंत जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे बघा आपण या पुलावरून चाललोय जेटी बंधाऱ्याकडे। तिथे जाऊन आपल्याला नाव भेटणार आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। साधारण आश्रमापासून 2 किलोमीटर चालत गेल्यानंतर आपल्याला पुढे तो लोखंडी पूल लागला होता। त्या लोखंडी पुलावरून पुढे साधारण अर्धा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी नाव जी आहे त्या नाव लागलेले आहेत आणि त्या नावेच्या खाली जोपर्यंत पाणी येणार नाही भरतीचं तोपर्यंत आपल्याला इथं वेटिंगला थांबावं लागतं आणि वेटिंगला थांबून ज्यावेळेस भरतीचं पाणी येईल त्यावेळेस आपण नावेत बसून जाणार आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे नावेमध्ये परिक्रमावासींना बसवताना नर्मदे हर लागतोय। आज निघाले की उद्या जाणार आपण। हो उद्या जाणार, कारण आता 11:47 झालेत रात्रीचे। किती काही आदळापट गेली तरी 15-20 मिनिटांनी उद्याचा दिवस आहे आपला। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण ज्यावेळेस नावेतून उतरून या गेट मधून बाहेर पडतोय बघा, नावेतून उतरल्यानंतर या ठिकाणी 2 हॉल आहेत। ह्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते, पण रात्रीचं जर उतरलो तर ह्या गेट मधून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला जायचंय आणि उजव्या बाजूला गेल्यानंतर पुन्हा एक डाव्या बाजूचा टर्न येईल, त्या डाव्या बाजूला टर्न घ्यायचा आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। सरळ पुढे चालत आल्यानंतर साधारण 1.5 किलोमीटर वरती राईट आणि लेफ्ट 2 रस्ते लागतील, त्यातल्या राईटला वळायचं आहे आपल्याला। उजवीकडे वळाल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर आल्यावरती या ठिकाणी बघा परत उजवीकडे एक बोर्ड लागलेला आहे, झेंडा दिसतो लटकवलेला आणि मिठी तलाई आश्रम असा एक बोर्ड आहे लाल कलर मध्ये लिहिलेला, तर त्या ठिकाणी आपल्याला वळायचं आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। समोर हे कंपनीचं गेट दिसतंय, त्या गेट मधून आत न जाता त्याच्या अलीकडून डावीकडे जायचंय आणि डावीकडे आल्यानंतर लगेच उजव्या साईडलाच कोपऱ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जय भीमनाथ महादेव मंदिर आहे। या गेट मधनं आत आल्यानंतर समोरच अजून एक गेट लागतंय, त्या गेट मधून बाहेर पडायचं आणि त्याच्याही पुढे अजून एक गेट लागतं। त्या गेट मधनं पलीकडे गेलं की मिठी तलाई आहे, आपण तिथपर्यंत जाऊयात आता। रामकृष्ण हरी नर्मदे हर। नावेतून आल्यानंतर खूपच उशीर झाला होता म्हणून आपण या मंदिरामध्ये थांबलो होतो। आता या ठिकाणी समोरच मिठी तलाई आहे, त्या मिठी तलाईच्या आश्रमामध्ये जाऊन आपण फ्रेश होऊयात आता पहिल्यांदा। त्या गेट मधनं बाहेर पडलो आणि ह्या गेट मधनं आपण आतमध्ये झालो तर हे मिठी तलाई आहे। अशा प्रकारचं हे आश्रम आहे मिठी तलाईचं। रामकृष्ण हरी नर्मदे हर। काल आपण दक्षिण तटावरून समुद्र मार्गे उत्तर तटावर आलो। संध्याकाळी 5 वाजता आपण तिकीट बुक केलं होतं, कारण आज दिवसभरामध्ये कोणतीही नाव नाही असं सांगण्यात आलं होतं। भरती आणि ओहोटी याच्या टायमिंग नुसार त्या ठिकाणी नावा सोडल्या जातात, तर त्याप्रमाणे काल रात्री 11 वाजता आम्हाला 11 वाजता आम्हाला आश्रमातून समुद्रापर्यंत यायला सांगितलं होतं
आणि आश्रमातून समुद्र साधारण 2.5 किलोमीटर आहे. एक 25 ते 30 मिनिटं लागतात तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. काल अंधार होता त्याच्यामुळे आपल्याला जास्त व्हिडिओ काही बनवता आले नाही त्याच्यामध्ये, पण मार्गदर्शक व्हिडिओ तुम्हाला मी टाकण्याचा प्रयत्न करतोय. ज्यावेळेस तुम्हाला नावेने सोडलं जातं, तर नावेने सोडल्यानंतर तुम्हाला त्या भागाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडायचे. तिथे गेट लागतं तुम्हाला. 2 साईडला 2 हॉल आहेत, छोटे छोटे ओपन हॉल आहेत ते, म्हणजे फक्त वरती पत्रा टाकला आणि चारी साईडनी ओपन आहे. तर त्या हॉलमधून तुम्ही बाहेर पडला तर एक गेट आहे. त्या गेटमधनं तुम्ही बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला वळायचं आहे आणि उजव्या बाजूला वळून लगेच डाव्या बाजूला एक टर्न असेल. तो टर्न घेतला की सरळ 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 अर्धा ते पाऊण किलोमीटर आले की परत 2 रस्ते लागतील, एक उजव्या बाजूला डाव्या बाजूला. त्यातला उजव्या बाजूचा रस्ता घ्यायचा आणि उजव्या बाजूचा रस्ता घेतला तर तो बघा या प्रकारे हा रस्ता उजव्या बाजूने सरळ तुम्हाला आलेला दिसेल आणि त्या रस्त्याने अर्धा ते पाऊण किलोमीटर तुम्ही आले की या ठिकाणी बघा ही वेलस्पून अशी कंपनी आहे. तर या वेलस्पून कंपनीचं गेट लागेल आणि इथं लिहिलेलं असेल बघा मिठी तलाई आश्रम. तर अशा प्रकारे या मार्गाने तुम्ही आतमध्ये आलात की आतमध्ये आल्यानंतर लगेच तुम्हाला बघा हे अशा प्रकारचं कंपनीचं गेट लागतं. त्या नावेतून तिथं उतरल्यानंतर साधारण 1.5-2 किलोमीटर वरतीच हे आहे. जास्त काही वेळ लागत नाही याला, 10 ते 15 मिनिटं लागतात. दिवसाचे आले तर चांगलीच गोष्ट आहे, पण दिवसाचा जर भरतीचा टाइम नसेल तर नाव तुम्हाला दिवसाची आणणार नाही, रात्रीची जाणेल. हे बघा आता इथं आल्यानंतर डावीकडे वळालो आपण की लगेच तुम्हाला एक गेट दिसतंय बघा समोर. या इको गाडीच्या शेजारी एक आता गेट उघडं आहे, ते रात्री लावलेलं होतं. तर हे या ठिकाणी महादेव मंदिर आहे, लिमनाथ महादेव मंदिराचं हे गेट दिसतंय. या गेटमधनं आतमध्ये आलात की समोर अजून एक गेट आहे बघा, ते आता उघडं आहे. पण आपण संध्याकाळी या पिंपळाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी आसन लावलं होतं आणि या ठिकाणी आपण विश्रांती घेऊन सकाळी 7 वाजता या ठिकाणाहून आपण उठून पलीकडेच मिठी तलाई होती. म्हणजे हे जे गेट आहे हे गेट मधून पलीकडच्या गेटने गेले तिथं मिठी तलाई आश्रम आहे. ते आपल्याला माहित नव्हतं रात्री, त्याच्यामुळे आपण या ठिकाणीच बघा या झाडाखाली आपण आसन लावलं होतं या ठिकाणी. मग आपण या ठिकाणी विश्रांती करून पुढे मिठी तलाईमध्ये गेलो आणि मग मिठी तलाईमध्ये आपण पुन्हा आसन लावलं. त्या ठिकाणी स्नान पूजा वगैरे केली आणि आता या ठिकाणी आपण लिमनाथ महादेवाचं दर्शन करण्यासाठी आलो. पण दर्शन करते वेळेस तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्यात, त्या सांगण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी खास करून आलोय. काल संध्याकाळी 5 वाजता तिकीट काढलं, 7:30 वाजता भोजन प्रसादी झाली आणि त्यानंतर साधारण 9:30 वाजता आश्रमातून निघालो. ते 10:30 वाजता आपण ज्या ठिकाणी नाव लागलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो होतो. अंधाराचा मार्ग आहे त्याच्यामुळे बॅटरी सोबत ठेवा तुम्ही आणि बॅटरीच्या उजेडातच तुम्हाला जावं लागतं. जर संध्याकाळचा जर तुमचा नावेचा प्रवास असेल तर, दिवसाचा असेल तर मग काय अडचणच नाही. आता संध्याकाळचा नावेचा प्रवास आणि दिवसाचा नावेचा प्रवास याच्यामध्ये फरक काय आहे, तर सगळ्यात महत्वाचा फरक असा आहे की संध्याकाळचा जो नावेचा प्रवास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण अंधारातच प्रवास करावा लागतो. समुद्राचा अनुभव खूप छान मिळतो कारण चंद्राचं प्रतिबिंब आपल्याला दिसत असतं. काल चंद्र पूर्ण होता त्याच्यामुळे आपल्याला चांगलं दर्शन झालं, आनंद आला. सगळा परिसर दिसत होता, फक्त आपल्याला रेकॉर्डिंग करता येत नव्हतं. ते जर दिवसाचं आलं तर याच्या विरुद्ध असतं. दिवसाचं थोडंसं गरमी असती, दमट वातावरण असतं, पण तुम्हाला डोळ्यांनी किंवा व्हिडिओतून सगळ्या गोष्टी बघता येतात, पाहता येतात. फक्त रात्री काय झालं की रात्री थंड वातावरण होतं त्याच्यामुळं आणि वारं खूप जास्त लागतं आपल्याला नावेमध्ये रात्रीचं. त्याच्यामुळं थंडीची काळजी घ्या. थंडीचे सगळे कपडे तुम्ही घालूनच नावेत बसा आणि तुम्हाला ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, शॉल, मफलर, स्वेटर, हे बॅगेतून अगोदरच काढून ठेवा. त्याचं कारण असं आहे कारण तिथे गेल्यानंतर बॅग आपल्या हातातून घेतात आणि ते एका ठिकाणी स्टोअर आहे नावेमध्ये, त्या स्टोअर मध्ये नेऊन बॅग ठेवतात आणि त्याच्यानंतर मग ती बॅग आपल्याला ज्यावेळेस आपण नावेतून उतरतो त्यावेळेस आपल्या हातात मिळते. तर अशी ही एक टोटल प्रोसिजर आहे. नावेत बसण्यासाठी 250 रुपयाचं तिकीट आहे. जर तुम्ही पैदल यात्रा म्हणजे पायी परिक्रमा करत असाल तर 250 रुपयाचं तिकीट आहे आणि जर गाडीने किंवा बसने परिक्रमा करत असाल तुम्ही तर 500 रुपयाचं तिकीट आहे नावेने येण्यासाठी. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काळजी काय घ्यायची. जर तुम्ही संध्याकाळचा नावेचा प्रवास करत असाल रात्रीचा तर वयस्कर व्यक्तींनी नावेच्या मध्यभागी बसून घ्यायचंय.
का? कारण कडेला बसायचं म्हटलं तर तुम्हाला रात्रभर जागर राहावं लागतं आणि डुकला वगैरे लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक तुम्हाला बसायचं आहे. मध्यभागी बसलात की तिथे सुरक्षित तुम्ही मांडी घालून बसू शकता. साधारण 2.5 तासाचा प्रवास असतो, त्याच्यामुळे 2.5 तास तुम्हाला मांडी घालून त्या ठिकाणी बसायचंय. आणि जर नावेच्या कडेने तटावरती जर तुम्ही बसलात तर त्या ठिकाणी तुम्हाला रात्रभर डोळे ताणून जागर राहावं लागतं आणि हवा खूप जास्त लागते. ही सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची आहे. फक्त संध्याकाळी नावेचा प्रवास केल्यानंतर या ठिकाणी आश्रम शोधायला थोडंसं अवघड जातं, तर त्याचा मार्ग मी सगळा तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. काहीच जास्त लोड घ्यायचा नाही. तिथंही झोपायची व्यवस्था आहे, पण तिथं उघड्यावर झोपण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी 1.5 किलोमीटरवरती मिठी तलाईमध्ये येऊन झोपू शकता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही निवांत 8 वाजेपर्यंत वगैरे झोपू शकता. कारण रात्री आपल्याला 11 वाजता आपण नावेत बसलो, 12 सव्वा 12 वाजता नाव चालू झाली आणि यायला आपल्याला 3 वाजले. आश्रमापर्यंत पोहोचायला आपल्याला 3:15 3:30 झाले होते. म्हणजे एवढ्या उशिरा तुम्ही आल्यानंतर निवांत थोडंसं झोपता येईल अशी व्यवस्था मिठी तलाईमध्ये आश्रमांमध्ये आहे. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आसन लावून व्यवस्था करावी लागते. या ठिकाणी आश्रमवाले रात्रीचे जागे नसतात, तर तेवढी फक्त तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागते. आता आपण या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊयात आणि आपल्या पुढच्या पडावासाठी आपण मार्गस्थ होऊयात. तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. मंदिराचं गेट बंद झालंय, आता चालू होतं, पण बाहेरूनच दर्शन घेऊया. नंदी महाराज आहेत, त्यांच्या परवानगीने आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता तुम्हाला मिठी तलाईपर्यंतचा मार्ग दाखवतो. बघा, आता त्या गेट मधून आपण आत आलो होतो. या गेट मधून आपल्याला बाहेर पडायचंय. या गेट मधून बाहेर पडलो की पुढं अजून एक गेट दिसतंय बघा. त्या गेट मधून आतमध्ये जायचंय पुन्हा. बघा, आता या गेट मधून आतमध्ये आलो की हे आहे मिठी तलाई. याला मिठी तलाई असं नाव काय आहे तर या ठिकाणी सर्व विहिरींना खारं पाणी आहे, पण ही एक विहीर अशी आहे की या विहिरीला सगळं गोड पाणी आहे. अशा प्रकारचा हा आश्रमाचा भाग आहे. या ठिकाणी बस किंवा गाडीने कशानेही परिक्रमा करणारे सगळ्यांसाठीची सुविधा या ठिकाणीच उपलब्ध आहे. म्हणजे जे बस मधून प्रवास करत दक्षिण तटावर आले तर त्यांच्या बस इथं उत्तर तटावर या आश्रमापर्यंत येतात आणि इथं येऊन ते नावेतून आलेले प्रवासी या गाडीमध्ये बसतात. तर अशा प्रकारचं हे आश्रम आहे. या ठिकाणी आश्रम आहे आणि पलीकडे जे अन्नक्षेत्र आहे त्या अन्नक्षेत्रामध्ये सदाव्रत आहे. या ठिकाणी एक मंदिर आहे. या ठिकाणी नर्मदा मैयाचं मंदिर आहे. आपण दर्शन घेऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. या आश्रमामध्ये जे अन्नक्षेत्र आहे त्या ठिकाणी सदाव्रत आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी धान्य पीठ वगैरे जे काय असेल ते दिलं जातं आणि तुमचं तुम्हाला बनवून या ठिकाणी खावं लागतं. गॅस वगैरे सर्व गोष्टी आहेत. तर या सगळ्याचं कारण काय आहे? कारण इथं बस गाडीवाले बसने गाडीने सगळ्यांनी प्रवास करणारे या ठिकाणी परिक्रमावासी येतात. त्याच्यामुळे कोणाकोणासाठी बनवणार आणि किती बनवणार याचा अंदाज कुणालाच घेता येत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी सदाव्रत आहे. त्या गेट मधनं आपण आतमध्ये आलो होतो आणि या ठिकाणी ही मिठी तलाई कुंड आहे. त्याचं आपण दर्शन घेऊ. ही मिठी तलाई कुंड आहे आणि यामध्ये हे जल आहे गोड पाण्याचं. तर या ठिकाणी स्नान वगैरे करतात आणि या ठिकाणी ह्या ज्या रूम्स दिसतात हे सगळे आश्रम आहेत. त्या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी थांबू शकतो. तर रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्या आजच्या या भागामध्ये तुम्हाला सांगितलंय की दक्षिण तटावरून उत्तर तटापर्यंत कशा पद्धतीने आणि काय काय गोष्टींची काळजी घेत यायचंय. पुन्हा भेटूयात आपण आपल्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.